मुळशीतल्या लक्ष्मी आणि बाळकृष्ण शिंदे या दाम्पत्यानं मुळशीतल्या वातोंडे गावातल्या शेतात चक्क विठ्ठलाचं दर्शन घडवलंय। भात रोपांची अनोखी हिरवीगार 120 फूट लांब विठ्ठल माऊली त्यांनी साकारली आहे। पंढरीची वारी सुरू असतानाच ही भात रोपांचं विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी पुण्यातूनही आता गर्दी होऊ लागली आहे। या विठ्ठलाचा फोटो व्हायरल झाल्यानं शेतातल्या हिरव्या विठ्ठलाचं कौतुक साऱ्या देशभर होतंय। बाळकृष्ण शिंदे यांनी आपल्या 1 गुंठे शेतामध्ये विठ्ठल शोधला आणि तो पेरला। 120 फूट लांब आणि 60 फूट रुंद उंचीचा पांडुरंग रूपी भात पीक उगवून आला आहे। महिनाभरापूर्वीच शिंदे यांनी शेतात बियाणं टाकून दाढ तयार केली होती। भाताच्या दाढी विठ्ठल रूपी फक्कीनं काढलेल्या डिझाईन मध्ये तंतोतंत पेरल्यात। पाऊस होताच आता हा पेरलेला विठ्ठल लक्षवेधी ठरलाय। मुठा नदीच्या तीरावरील वातोंडे गावातील निसर्गरम्य परिसरात लक्ष्मी बाळकृष्ण शिंदे यांनी यंदा 20 गुंठे जमिनीत साकारलेला भात पिकांचा विठ्ठल पाहण्यासाठी पुण्यातून लोक येत आहेत। सिव्हिल इंजिनियर असलेल्या बाळकृष्ण शिंदे यांनी सुरुवातीला ऑटोकॅड मध्ये डिझाईन तयार केलं। ते जमिनीवर रेखाटून त्यावर फक्की टाकली। त्यामध्ये भात रोपांची विठ्ठल रूपी पेरणी केली। आता पाऊस होताच या हिरवागार विठ्ठलाचं दर्शन होत आहे। भक्तिमय शेतीच्या या मुळशी पॅटर्नची चर्चा पुण्यातच नव्हे तर देशभर होतीये। पुण्यातील आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा लोकमत पुण्याचं फेसबुक पेज। या व्हिडिओलाही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। पुण्याहून शिवानी खोरगडे, लोकमत।